नानाबाई माझी अनाथाची माया, केले उपकार सांगू मी काय, हो बापन करी ऐसी माय. मायबाप फक्त मुलांचा सांभाळ करतात, पण ज्ञानोबरायचं जीवनचरित्र जर पाहिलं, नानाबाई माझी अनाथाची माया. मी नारदाच्या गादीहून सांगतो, दादा माझ्या आई वडिलांनी आमच्या मायबापांनी फक्त आम्हाला जन्माला घातलंय. काय केलंय? फक्त आम्हाला जन्माला घातलंय. पण आम्हाला रावा रूपाला जर कोणी आणला असेल महाराज, आणि ह्या स्टेजवर जर कोणी बसवलं असेल, तर ते फक्त माझ्या ज्ञानाबाईनच बसवलंय. आणि मी याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक वाक्य सांगतो. अरे आतापर्यंत आळंदीत जाणाऱ्या मुलांचा सर्वे करा, आतापर्यंत संस्थेमध्ये जाणाऱ्या मुलांचा सर्वे करा. मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणतंच क्लास 1 मुलगा कधीच आळंदीला गेला नाही महाराज. तुमच्या गावामध्ये एखाद्या पोराला 12वी सायन्स मध्ये 99% पडले आणि त्याच्या बापाने त्याला आळंदीला पाठवलं, असं एकही उदाहरण नाही महाराज. आमच्याकडे येणारा वर्ग सगळा चायनाचा माल आहे महाराज. जे दलिंदर गावात कोणाचंच ऐकत नाही ते आपल्या नशिबी. 1 नंबरचं मोकार पोरग जा बाबा घेऊन. पण मला स्वाभिमानानं सांगा वाटतं, अभिमानानं सांगा वाटतं महाराज, माझ्या ज्ञानोबरायची युनिव्हर्सिटी, माझ्या ज्ञानोबरायचं विद्यापीठ, माझ्या ज्ञानोबरायची नगरी एवढी सुंदर आहे हो. कितीही दलिंदर पोरग तुम्ही आळंदीला नेऊन घाला, कितीही बावळट, किती मतिमंद पोरग तुम्ही आळंदीला नेऊन घाला, 4 वर्ष सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सोडून ज्यावेळेस ते समाजामध्ये कीर्तन करताना महाराज, तर क्लास 1 क्लास 2 वाल्याचंही डोकं चालत नाही, एवढं सुंदर बोलतं. ही सामर्थ्य फक्त ज्ञानोबरायचं आहे. आणि आपल्या पोराला तर कोणी जीव लावल ना, बरोबर आहे का नाही? एखादं पोरग चांगलंय, अरे चांगल्या गायकाला तर कोणी म्हणाल हा चांगला गातो, पण ज्याला गाताच येत नाही त्याला जीव लावणारे लोक खरे असतात. बरोबर आहे का नाही महाराज? चांगल्या माणसाचा उदो उदो तो कोणी करतय, पण वाईटांचा सुद्धा उदो उदो करणारी जगातली पहिली माय म्हणजे माझी ज्ञानाबाई आहे. बरोबर आहे का नाही? आणि काय नाही केलं ज्ञानोबराने तुमच्या आणि माझ्यासाठी महाराज. पण खरं सांगू का, ज्यावेळेस आपले माणसं आपल्या माणसाला त्रास देतात त्यावेळेस माणूस खूप तुटतो बरं दादा. एका सोनाराच्या दुकानामध्ये, एका सोनाराच्या गल्लीमध्ये एक लोखंडाचं दुकान होतं आणि एक सोनाराचं दुकान होतं. शेजारी शेजारीच होतं महाराज. लक्ष देऊन ऐका. ते लोखंड ज्यावेळेस लोखंडावर हातोळायचो त्यावेळेस एवढा जोरात आवाज यायचा, एवढा जोरात आवाज यायचा. एक दिवस सोन्याने त्या लोखंडाला प्रश्न केला, का रे वेड्या, माझाही मालक मला ठोकतो, माझा एवढा आवाज येत नाही, तुला तुझा मालक ठोकत असताना एवढा कसा आवाज येतो? त्यावेळेस लोखंडाने जे उत्तर दिलं ते खूप गोड. लोखंड सांगू लागलो सोन्याला, अरे वेड्या, तुला ठोकणारं सोनं नाहीये, तुला ठोकणारं लोखंड आहे. काय म्हणलं लोखंड सोन्याला? तू सोनं आहे आणि तुला ठोकणारा लोखंड आहे, त्याच्यामुळे तुझा आवाज कमी आहे. मला ठोकणारा मी सुद्धा लोखंड आहे रे, आणि जो ठोकणारा तो सुद्धा लोखंडच आहे. ज्यावेळेस आपले माणसं आपल्या माणसाला त्रास देतात त्यावेळेस माणसाला खूप त्रास होतो. ज्ञानोबराय म्हणतात, अरे ज्यांच्यासाठी आम्ही वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये आलो, आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, एवढं सर्व करून ज्या अर्थी समाज आपल्याला त्रास देतो त्यावेळेस नक्कीच माणसाला त्याग होतो. आणि त्या त्यागाचं रूपक महाराज नाटीच्या अभंगामध्ये तुम्ही खूप गोड वर्णन करतात. योगी पावन